नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती। आज आपण जाणून घेणार आहोत दुर्वा बद्दल। दुर्वा ही गवतासारखी दिसायला असते आणि याचे दोन प्रकार, हिरवी आणि पांढरी दुर्वा। तर या दुर्वेचा उपयोग जसा आपल्या पूजापाठ यामध्ये आहे, गणपतीला वाहिली जाते, त्याच पद्धतीने दुर्वाचा उपयोग आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप सांगितलेला आहे। तर दुर्वा ही शीत म्हणजे थंड गुणात्मक आहे आणि त्यामुळे जे उष्णतेने जे त्रास होतात त्या सर्वांमध्ये दुर्वा ही उपयुक्त आहे। पहिलं म्हणजे ज्यांना उन्हाळ्यात घोळणा फुटतो, तर अशा वेळेस दुर्वा स्वरस खडीसाखरमधून दिली तर घोळणा थांबणे किंवा नाकातून रक्त येणे हे थांबते। दुसरं म्हणजे ज्यांना ताप येतो, अशा वेळेस दुर्वा स्वरस अंगालाही लावलं आणि पोटातून दिला तरी ताप कमी होतो। तिसरं म्हणजे रक्त अतिसार म्हणजेच काय, ज्यांना संडासावाटे रक्त जातं, अशा वेळेस दुर्वा स्वरस घेतल्याने रक्त पडणे हे थांबते। चौथं म्हणजे ज्यांना लघवीला दाह होतो किंवा खूप आगागून लघवी होते, पिवळसर लघवी होते, थोडी थोडी थांबून होते, अशा वेळेस दुर्वा स्वरस घेतले तर लघवीची जळजळसुद्धा कमी होते। पाचवं म्हणजे ज्यांना रक्तगत उष्णता आहे आणि त्यामुळे त्वचेचे विकार होतात, अशा वेळेससुद्धा दुर्वा स्वरस घेतला तर रक्तातील उष्णता ही कमी होते। आणि म्हणूनच दुर्वा स्वरस घेऊ शकता तुम्ही किंवा दुर्वाचं सरबत करूनही घेऊ शकता, ज्याने या उन्हाळ्यातील जी उष्णतेचा त्रास होतो तो निश्चितच कमी होईल। तुम्हालाही असे काही उपयुक्त गुण विविध वनस्पतींचे माहीत असतील तर मला नक्कीच कमेंट करा।